मी 5 वर्षाच्या पहिले एक सामाजिक कार्यकर्ता होतो आणि मला मग असं वाटलं की आपण कोण्यातरी पक्षाला जुळलं पाहिजे, तर मी राष्ट्रवादीला जुळलो आणि तिथून मला खूप लोकांचा सपोर्ट मिळाला आणि मला असं वाटलं की त्यांच्या हाताखाली काम केलं तर आपण काही ना काहीतरी गावासाठी करू शकतो बा, म्हणून यासाठी मला राष्ट्रवादीतच राहायचं आहे आणि जोपर्यंत आमचे शरदचंद्र पवारजी आहे तोपर्यंत आम्ही राष्ट्रवादीतच राहणार। पत्रकार परिषद घेऊन माननीय निमकरांनी आपला राजीनामा जाहीर केला आणि ते BJPमध्ये जात आहे म्हणून त्यांनी जाहीर केलं। परंतु आपल्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो की ते 12 तारखेला त्यांनी आपला मनोदय व्यक्त केला, परंतु त्यापूर्वीच कोरपण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी BJPत प्रवेश करण्याचा आपला मानस व्यक्त केला आणि त्यांनी संजयराव धोटे यांच्या उपस्थितीत प्रवेशसुद्धा केला। त्यानंतर गडचांदूर येथील राष्ट्रवादीचे नगर परिषदेचे काही सदस्य यांनीसुद्धा आपला मानस व्यक्त केला आणि ते माननीय सुधीरजी मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत दिनांक 11 ऑक्टोबरला त्यांनीसुद्धा पार्टीत प्रवेश केला आणि माननीय निमकरांनी 12 तारखेला आपला मानस व्यक्त केला। सांगायचा उद्देश एकच आहे की कुठलाही मोठा नेता दुसऱ्या पक्षात जात असताना तो आपल्या पूर्ण सहकार्यासोबत त्या पक्षात प्रवेश करतो, परंतु सुदर्शन निमकरची एकमेव अशी केस आहे की त्यांचे कार्यकर्ते पहिले त्यांना आणि पक्षाला सोडून गेले आणि त्यांचा नाईलाज झाल्यामुळे ते 12 तारखेला त्यांना नाईलाजास्तव या पार्टीला सोडून BJPत जावं लागलं। तर ही गोष्ट दखल घेण्यालायक आहे, याचा मी तो उल्लेख करतो।